नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेवरचा जो काही निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा गृहनिर्माण खात्याबद्दलचा हा आला आहे, तो आपण पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे आपण सर्व जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत भागीदारी तत्वावर पडणारी घरे AHP म्हणजेच SLS कोड MH676 अंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी म्हणजेच की ST कंपोनेंट केंद्र हिस्साचा व समरूप राज्य हिस्साचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी आला आहे, आपण पाहू शकता। महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। शासन निर्णय क्रमांक प्र-आयो 2025/ प्रत क्रमांक 226/ गृहनिर्माण धोरण 2। तसेच आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 12 मार्च 2026 म्हणजे की आत्ताचा हा नवीन जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट पाहूयात। शासन निर्णय प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत भागीदारी तत्वावरील पडणारी घरे AHP तसेच SLS कोड MH676 अनुसूचित जमाती घटकांसाठी म्हणजेच की ST कंपोनेंट केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मातृमंजुरीच्या म्हणजेच की मदर सँक्शन मर्यादेत वाचा क्रमांक 6 येथील पत्रातील यासोबत जोडलेल्या प्रकल्पांसाठी केंद्र हिस्सापोटी रुपये 5,34,71,000 व राज्य हिस्सापोटी रुपये 3,56,47,000 असा एकूण रुपये 8,91,18,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र हिस्सापोटी रुपये 5,34,71,000 इतका निधी मागणी क्रमांक T5 मुख्य लेखा शीर्ष 22/16 गृहनिर्माण 02/11 सर्वांसाठी गृहनिर्माण भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे या घटकाअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा अनुदाने AHP प्रधानमंत्री आवास योजना शहरी केंद्र हिस्सा 60% कार्यक्रम 35 भांडवली मालमत्ते निर्माणाकरिता अनुदान लेखा शीर्ष 22/16/37/13 अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र हिस्साची जी काही एकूण रक्कम आहे ती म्हणजे की 5,34,71,000 तसेच राज्य हिस्साची जी काही एकूण रक्कम आहे ती म्हणजे की 3,56,47,000 असा एकूण जो काही निधी आहे तो 8,91,18,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। राज्य हिस्सापोटी रुपये 3,56,47,000 इतका निधी मागणी क्रमांक T5 मुख्य लेखा शीर्ष 22/16 गृहनिर्माण 02/12 सर्वांसाठी गृहनिर्माण भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे या घटकाअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा अनुदाने AHP प्रधानमंत्री आवास योजना शहरी राज्य हिस्सा 40% कार्यक्रम 35 भांडवली मालमत्ते निर्मितीकरिता अनुदान लेखा शीर्ष 22/16/37/22 अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सुकाणू अभिकरण म्हाडा प्राधिकरण असून आहारण व संवितरण अधिकारी हे वित्त नियंत्रक महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण DDO नंबर 8101 710009 आहेत। तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत SNS स्पर्श प्रणालीवर सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने दिलेले सूचनांनुसार सर्व अंमलबजावणी यंत्रणा SNAP पोर्टलवर SLS कोडच्या घटकनिहाय मॅपिंग तसेच ई हस्ताक्षर प्रोसीड पूर्ण करणे आवश्यक आहे। तसेच म्हाडा प्राधिकरणाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक 6च्या पत्रान्वये कळविण्यानुसार या सोबतच्या यादीतील प्रकल्पांना दर्शविल्याप्रमाणे केंद्र हिस्साच्या व राज्य हिस्साच्या निधी वितरित करण्यात यावा। सदर निधी ज्या प्रयोजनार्थ वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थच खर्च होईल याची सुकाणू अभिकरण तसेच सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी दक्षता घ्यावी। तसेच सदर निधी खर्च करताना विहित कार्यपद्धती अनुसरून तसेच
वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच प्रचलित अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे। तसेच सदर निधी खर्च करताना विविध कार्यपद्धती अनुसरून तसेच वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच प्रचलित अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे। तसेच हे आदेश वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक पूरक 2025/ प्रत क्रमांक 84/ अर्थ 3 दिनांक 5/1/2026 मधील तरतुदीनुसार आदिवासी विकास विभागाच्या सहमतीने व वाचा क्रमांक 5 येथील शासन निर्णय क्रमांक BUD 2025/ प्रत क्रमांक 7/ कार्यसन दिनांक 10/3/2026 अन्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 244/व्यय 14 दिनांक 27/2/2026 अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 202603121306011009 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही सर्व GR हे डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।